तर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरती सुरू असलेल्या आंदोलनामध्ये अहिल्यानगरमधील मालन फासे नावाच्या आजी या सहभागी झालेल्या होत्या। सोशल मीडियावरती या आजींची जोरदार चर्चा होतीये। वैयक्तिक कामानिमित्ताने पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी आजी दिल्लीत गेलेल्या होत्या आणि आंदोलनाची भूमिका जी आहे ती समजून घेतल्यानंतर या आंदोलनामध्ये त्या सहभागी झाल्यात। तब्बल 18 दिवस त्या आंदोलनामध्ये राहिल्यात आणि सोशल मीडियावरती चर्चेचा चेहरा ठरलेल्या आहेत। आता मालन फासे महाराष्ट्रात परतल्याची माहिती समोर येते। त्यांच्या भूमिका जी आहे त्यांनी भूमिका मांडलेली आहे तर भूमिका तुम्ही कसं पाहता आणि तुमचं काय मत आहे? कोणाच्या जंतर पार्टी हा जंतर पार्टी जंतर मंतरचं जे अभिजित जे आहे ना दीपके, तर त्यांना मी विचारलं बाबा नेमकं काय सांगायचं म्हणलं, तर म्हणलं ते म्हणला की आपण समर्थन करायला तुम्ही आलाय असं सांगा आणि हे धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत शिथिपत येत नाही तोपर्यंत आम्ही माघारी नाही घेणार असं। अभिजित तुम्हाला सांगितलं, पण अभिजितची भूमिका तुम्हाला पटली का? हा पटली म्हणजे त्याने उगाच केलं वय एवढं मोठं हे हा का त्याला काही येड लागलं का म्हणून मी म्हणलं आता मी सुद्धा माघारी घेणार नाही बाळा, जरी मी मेले तर तुला ते मला भेटायला आला होता तिथं जागेवर बसलेले, तर मी मेले ना बाळा तुझ्या स्वप्नात येऊन सांगल अभिजित माघारी हटायचं नाही जोपर्यंत हे येत नाही। त्यांनी पाया पडला माझ्या, म्हणला धन्य आहे म्हणला तुमचे। तर ह्याच्यासाठी मी गेले होते आणि आता त्यांना ते राजीनामा द्यावाच लागल आणि ते राजीनामा घेतल्याचं काय माझं बी इथं घरात कोण नाही, इकडचं बघत बघत मी तिकडं बघल। पोराला सांगितलं मला परत जायचंय तिकडं, फोनवरच सांगितलं आई जा म्हणला तो। तर ही जाग्याचं बघत बघत मी मला जागा भेटावी कुठेतरी आश्रमासाठी, तर जागा भेटली ना मी ते पण बघन आणि हे पण बघन। आज तुम्ही आलात, आता तुम्ही जाणार आहे पुन्हा परत तिथं, आता की तुम्ही एकदम 18 दिवस राहिला, 18 दिवस तुम्ही ते कसे काढले? 3 दिवस अशी पावसात भिजत होती, अशी पावसात 3 दिवस हीच साडी अंगावर होती आणि साडी सगळी भिजली होती, साडी ब्लाऊज कपडे सगळे असं पाणी गळत होतं आणि तशीच झोपले परत, सगळे कपडे भिजले होते। 3 दिवस त्या पावसात होते मी आणि ते कागदाचा तंबू दिलेला ना त्या तंबूतून सगळं पाणी खाली येत होतं, मीच एकटी नाही सगळे लोक होते तिथं त्या पावसात। अहो जेवण आणलं तर त्या जेवणात सगळा पाऊस पडायचा आणि ते तसंच खायचं आम्ही, पण आम्ही माघारी नाही घेतली आणि माघारी घेणार पण नाही। आम्हाला ते सगळं जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान शिथिपत येत नाही तोपर्यंत मी तर माघारी हटणार नाही। मी सारखं सारखं सांगते आणि हे त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि मोदीला पण सांगते बाबा तुझा आता घरा पाडलाय, आता हे पेपर फुटीकडं मी जास्त लक्ष देईन, असं नाही झालं पाहिजे। ह्या होत्या नगरची आजी, त्यांचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला, परंतु दुसरी शिक्षण असलेल्या आजींनी नीटचे पेपरमध्ये पेपर फुटू नये अशा सर्व विद्यार्थ्यांना आपलं नातू मानून समर्थन दिलं आहे आणि विजयी होऊनच मी पुन्हा नगरला येईन असंही आजी म्हणतात।